शीतयुद्ध म्हणजेच कोल्ड वॉर. आधुनिक जगाच्या जडणघडणीत या पर्वानं महत्त्वाचं योगदान दिलं. दुसऱ्या महायुद्धानंतर भांडवलवादी अमेरिका आणि कम्युनिस्ट म्हणजेच साम्यवादी सोव्हिएत रशिया म्हणजेच आत्ताचा रशिया या दोन बलाढ्य महाशक्तींमध्ये चालू असलेली जीवघेणी स्पर्धा, प्रत्यक्ष रणभूमी सोडून जवळपास जगण्यातल्या इतर सर्व क्षेत्रांमध्ये एकमेकांवर कुरघोडी करण्यासाठी चालू असलेली स्पर्धा, म्हणूनच याला म्हटलं जातं शीतयुद्ध म्हणजेच कोल्ड वॉर. अंतराळ स्पर्धा हा ह्याच कोल्ड वॉरमधला एक महत्त्वाचा भाग. सन 1967 हा शीतयुद्धाचा धामधुमीचा काळ. अंतराळ स्पर्धेत अग्रेसर राहण्यासाठी दोन्ही महासत्ता हातघाईला आलेल्या. व्लादिमीर कोमरोव हा सोव्हिएत रशियाचा कॉस्मोनॉट म्हणजेच अंतराळवीर. 1967 साली तो अंतराळ प्रवासासाठी सज्ज झाला होता. हा प्रवास तो सोयूज 1 या रशियन बनावटीच्या अंतराळ यानातून करणार होता. त्याचा साथीदार आणि अत्यंत जवळचा मित्र म्हणजे युरी गॅगारिन. योजनेप्रमाणे कोमरोव हा एकटा हा अंतराळ प्रवास करणार होता, परंतु काही कारणानं त्याचं जाणं रद्द झालं किंवा मिशनमध्ये काही अडचणी आल्या तर त्याच्यासाठी पर्यायी अंतराळवीर होता युरी गॅगारिन. अंतराळ स्पर्धेचा दबाव हा मुख्यत्वे राजकीय स्वरूपाचा होता, परंतु त्याची झळ मात्र या क्षेत्रात काम करणाऱ्या शास्त्रज्ञ, अंतराळवीर आणि तंत्रज्ञ यांना सोसावी लागत होती. स्पर्धेत टिकून राहण्यासाठी दिवसरात्र मेहनत घेतली जात होती. व्लादिमीर, युरी आणि सोयूज 1 हे यान बनवण्यात सिंहाचा वाटा असलेले शास्त्रज्ञ तहानभूक विसरून कामाला लागलेले होते. अथक प्रयत्नांनंतर सुद्धा तयार झालेल्या सोयूज 1 या यानाच्या बनावटीत काही घातक त्रुटी राहिल्याचं कोमरोव आणि त्याच्या साथीदारांना लक्षात आलं. त्यांनी या चुका आपल्या वरिष्ठांच्या ध्यानात आणून दिल्या. हे वरिष्ठ म्हणजे KGB या रशियन गुप्तचर यंत्रणेचे उच्चपदस्थ अधिकारी, रशियन कम्युनिस्ट पार्टीच्या पॉलिट ब्युरोमधले सदस्य आणि रशियन लष्करातले बडे अधिकारी हे होते. व्लादिमीर आणि युरी आणि त्याच्या साथीदारांनी सोयूज 1 हे यान बनवण्यासाठी अधिकचा वेळ मागितला. एकूण 203 रचनात्मक त्रुटी म्हणजेच स्ट्रक्चरल डिफेक्ट्स या यानात त्यांनी नजरेस आणून दिले. परंतु स्पुतनिक या यानाच्या यशापासूनच सोव्हिएत रशियन प्रशासनाला अमेरिकेच्या एक पाऊल पुढं राहण्याची नशा चढली होती. याच स्पर्धेत आधी लायका नावाची कुत्री आणि माणूस सोडून इतर असंख्य जीवांची आहुती रशियाने दिलेली होती. या स्पर्धेत पुढे राहण्याच्या कैफात रशियन प्रशासन एवढं आंधळं झालेलं होतं की यानातल्या असंख्य त्रुटी डोळ्यासमोर असून देखील ते आपला अंतराळवीर अवकाशात पाठवायला तयार होते. या काळात आपल्या अंतराळवीरांच्या सुरक्षिततेपेक्षा आंतरराष्ट्रीय पातळीवर चाललेल्या अंतराळ स्पर्धेत पुढे राहण्याची राजकीय गरज वरचढ ठरली. त्यांच्या सगळ्या मागण्या फेटाळल्या गेल्या आणि सोयूज 1 हे यान ठरलेल्या दिवशीच प्रस्थान करेल हे सांगण्यात आलं. व्लादिमीर कोमरोव याला हे मिशन नाकारण्याचा सुद्धा पर्याय होता, परंतु कोमरोव याला याची पुरेपूर कल्पना होती की त्याने जर हे मिशन नाकारलं तर त्याचा अत्यंत जिवलग दोस्त युरी गॅगारिन याला या यानात बसवून अंतराळात पाठवण्यात येईल. त्याला युरीला या जीवावरच्या संकटात ढकलायचं नव्हतं. कर्तव्य कठोर होऊन त्याने स्वतःला या घातक मिशनसाठी तयार केलं. युरीने त्याला समजावण्याचा आटोकाट प्रयत्न केला, परंतु कोमरोव याने त्याचं ऐकलं नाही. आपणहून मरणाला कवटाळण्यासारखं हे पाऊल इतिहासात अत्यंत महत्त्वाचं ठरणार होतं. कोमरोवला त्याच्या मृत्यूची खात्रीच होती. धीरोदात्तपणे त्याने या परिस्थितीला स्वीकारले. ठरलेल्या दिवशी कोमरोव सोयूज 1 या यानात बसून निघाला. ज्याची भीती होती त्याच गोष्टी घडत गेल्या. उड्डाणापासूनच यानामधल्या त्रुटींनी डोकं वर काढायला सुरुवात केली. यानाचा पृथ्वीवरच्या नियंत्रण कक्षाशी म्हणजेच कंट्रोल सेंटरशी असलेला संपर्क अत्यंत त्रोटक आणि तुटक होता. यान गरजेपेक्षा कित्येक पटींनी जास्त स्वतःभोवती गिरक्या घेत होतं.
त्याचं नियंत्रण करणं कोमोरोवला जवळपास अशक्य होऊन बसलं. मिशनच्या अपयशाची चाहूल लागताच सरकारी यंत्रणांकडून तात्काळ मिशन रद्द करण्याची आज्ञा करण्यात आली आणि कोमोरोवला आहे त्या परिस्थितीत सोयूज 1 हे यान पृथ्वीवर आणण्याचा आदेश देण्यात आला. सलग 5 तास कोमोरोव याने पृथ्वीच्या वातावरणात रिएंट्री म्हणजे पुनः प्रवेश करण्याचा प्रयत्न केला, परंतु यानातल्या स्ट्रक्चरल डिफेक्ट्समुळे त्याला हे करणं जमत नव्हतं. या 5 तासात त्याने एकूण 18 वेळा रिएंट्रीचे प्रयत्न केले. हे सगळे प्रयत्न असफल ठरले. या प्रयत्नांच्या दरम्यानच अमेरिकी गुप्तचर यंत्रणेला यान आणि पृथ्वीवरच्या कंट्रोल सेंटर याच्यातलं संभाषण हाती लागलं. यात सोव्हिएत रशियाचे उच्चपदस्थ कमांडर झाल्या प्रकाराबद्दल कोमोरोवची क्षमा मागत होते. सेंटरवर कोमोरोवच्या पत्नीला सुद्धा बोलावून घेण्यात आलं होतं. पती पत्नीमध्ये अत्यंत हृद्य संभाषण झालं. कोमोरोवने निर्वानिर्वीची आणि निरोपाची बोलणी केली. त्याच्या पश्चात मुलांचा आणि कुटुंबाचा सांभाळ करण्याविषयीचं संभाषण झालं. या संपर्कानंतर 19व्या प्रयत्नात सोयूज 1 हे यान वातावरणात शिरताच यानाचं पॅराशूट क्षतिग्रस्त झालं. वातावरणातल्या घटकांची यानाचा पृष्ठभाग घर्षण पावून प्रचंड उष्णता निर्माण झाली. यानाचे हीट शिल्ड्स म्हणजेच उष्णतारोधक पटल या उष्णतेसमोर टिकाव धरू शकलं नाही. रेडिओ संभाषणात शेवटपर्यंत व्लादिमीर कोमोरोव हा रशियन प्रशासन आणि नेत्यांना उद्विग्न होऊन दोष देत होता. 24 एप्रिल 1967 सकाळी 7 वाजता सोयूज 1 हे यान त्यातल्या अंतराळवीर कोमोरोव याच्यासह जमिनीवर आदळलं. जेव्हा यानाच्या मलब्याचा शोध घेण्यात आला तेव्हा झालेला प्रकार उघड झाला. यान पृथ्वीवर आदळण्याआधीच व्लादिमीर कोमोरोव याचा मृत्यू जिवंत जळल्याने झालेला होता. त्याचं उरलं सुरलं काळं ठिक्कर झालेलं शव शोधणंसुद्धा कठीण होऊन गेलं होतं. यानातून अंतराळात जाण्यापूर्वी व्लादिमीर कोमोरोव याने आपल्या मृत्यूपत्रात अशी नोंद केलेली होती की जर माझा मृत्यू मिशनमधल्या यानातल्या त्रुटींमुळे झाला तर माझं फ्युनरल म्हणजेच अंत्यविधी हा ओपन कास्केटमधून करण्यात यावा. ओपन कास्केट म्हणजेच खुली शवपेटी. यामागचा उद्देश हाच होता की जेणेकरून संपूर्ण जग हे त्याचं जळून कोळसा झालेलं शरीर बघेल आणि निदान त्यामुळे तरी रशियन प्रशासन आणि राजकीय वर्ग याला यानातल्या त्रुटींचं गांभीर्य लक्षात येईल. पुढचा फोटो हा व्लादिमीर कोमोरोव ह्याच्या अर्धवट जळलेल्या शरीराचा. अंतराळ विज्ञानाच्या इतिहासात व्लादिमीर कोमोरोव यांचं हे बलिदान अनन्यसाधारण मानलं जातं. त्यांच्या बलिदानानंतर रशियन प्रशासन आणि शास्त्रज्ञ यांच्यातला समन्वय वाढीस लागला. अथक प्रयत्न करून सोयूज या शृंखलेतील प्रत्येक यानात सुधारणा करण्यात आल्या. आजतागायत सोयूज यानं हे इंटरनॅशनल स्पेस स्टेशनहून पृथ्वीवर परत येण्यासाठी वापरात आणली जातात.